श्रोते हो, वाळवा तालुक्यातील श्री माणकेश्वर विद्यालयाच्या सहाय्यक शिक्षिका गुलजार अत्तार यांच्या समग्र शिक्षा अभियान अंतर्गत ग्रंथालय उपक्रमासाठी ललितबंध पुस्तकाची निवड झाल्यानंतर बोलताना सहाय्यक शिक्षिका गुलजार अत्तार म्हणाल्या, 17 वर्षाच्या कालावधीत माझे अनेक गुणवंत विद्यार्थी घडले. आजही अनेक विद्यार्थ्यांना मी घडवण्याचा प्रयत्न करते. या विद्यार्थ्यांसाठी काहीतरी लिहावं असं सतत मला वाटायचं. मात्र कौटुंबिक आणि शैक्षणिक व्यापामुळे ते शक्य झालं नव्हतं. मात्र गेल्या वर्षी SCERTने मला लेखनाची संधी दिल्यामुळे मी लेखनाला सुरुवात केली. 6 ते 8 या स्तरासाठी मी लिहिलेले ललितबंध हे पुस्तक शासनाने स्वीकारलं. त्याची छपाई करून राज्यातल्या शाळांना संदर्भ साहित्य म्हणून वितरित करण्यात आले. माझे स्वप्न सत्यात उतरले. पहिलेच पुस्तक शासनाने छापले. माझ्या या ललितबंध पुस्तकाने मला महाराष्ट्रात ओळख करून दिली. माझी शब्दफुलांची वेल गगनाला भेटली. खरं तर ही माझ्या आयुष्यातील सर्वात बेस्ट अचिव्हमेंट आहे. SCERT मार्फत ग्रंथालय उपक्रम 2024-25 मध्ये समग्र शिक्षा अभियान अंतर्गत संदर्भ साहित्य म्हणून राज्यातील नामवंत लेखक, शिक्षक, अधिकारी यांच्याकडून 1ली ते 4थी, 6वी ते 8वी व 9वी ते 12वी या स्तरासाठी वेगवेगळे विषय देऊन लेखन करून घेण्यात आले. सांगली जिल्ह्यातून जवळपास 35 ते 40 जणांची लेखक म्हणून निवड करण्यात आली. त्यातील 5 जणांची वेगवेगळ्या स्तरातून जिल्ह्यातून निवड झाली. यात 6 ते 8 या स्तरात माझ्या लेखनाचा समावेश होता. पुढे राज्यस्तरावर सुद्धा माझ्या ललितबंध पुस्तकाची निवड होऊन राज्यातील शाळांना वितरित करण्यात आले. विद्यार्थ्यांप्रती असणारं प्रेम मी या पुस्तकातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे. माझ्या या ललित लेखातून प्रसंगचित्रे, व्यक्तिचित्रे, भावचित्रे मी रेखाटण्याचा प्रयत्न केला आहे. विद्यार्थ्यांचं वाचन चौफेर व्हावं, वाचनातून त्यांच्या मनाची कवाडं उघडली जावी, वेगवेगळे ज्ञान त्यांना मिळावं या उद्देशानं YouTube शापकी वरदान, सहवासाचा परिणाम, मानवतेचे दर्शन, वाचाल तर वाचाल, गरिबीचं भांडवल कशाला करता, यशाचा शेल्फी, शब्द फुले असे अनेक वेगवेगळे विषय माझ्या या ललितबंध पुस्तकातून विद्यार्थ्यांसमोर मांडण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला आहे. या लेखांमुळे विद्यार्थ्यांच्या विचारांना चालना मिळेल, त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण होईल, निसर्गप्रेम, पर्यावरण जनजागृती वाढीस लागेल, असे अनेक उद्देश सफल होतील अशी मला आशा आहे. विद्यार्थी डोळ्यासमोर ठेवूनच साध्या, सोप्या आणि सरळ भाषेत मी लेखन केले आहे. या लेखनातून विद्यार्थ्यांमध्ये जीवन कौशल्ये विकसित करण्याचा मी प्रयत्न केला आहे. निसर्गातील प्रत्येक घटकात दातृत्वाचा गुण असतो. तो गुण विद्यार्थ्यांमध्ये उतरवण्याचा मी प्रयत्न केला आहे. माझ्या ललितबंध पुस्तकाच्या वाचनामुळे स्त्री पुरुष समानता, पर्यावरण रक्षण, कुटुंबांचे भावबंध आणि राष्ट्रीय मूल्याची जोपासना माझा विद्यार्थी नक्कीच करेल. माझं पुस्तक विद्यार्थ्यांसाठी दीपस्तंभ बनेल याची मला खात्री आहे. माझ्या या पुस्तकासाठी ज्यांनी मला मार्गदर्शन केले, प्रेरणा दिली त्या सर्वांचेच मी मनापासून ऋण व्यक्त करते. खास करून माझ्या लेखनाचा केंद्रबिंदू माझा विद्यार्थी आहे. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांचे मी मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद.